नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा. सकाळी गणपतीच्या पाया पडान मी इले कामावर इल्यानंतर 2-3 कलेक्शन करून इल्यानंतर कामाक सुरुवात केली. नंतर घरचे डॉक्टर येते, डॉक्टर असतात ते डॉक्टर बोलले का ते गणपती बघू घे. डॉक्टरांचा गणपती बघू गेलं. त्या ठिकाणी छानपैकी वारली पेंटिंग केलेलं होतं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पेंटिंग हा. आज असा चतुर्थीचा 4था दिवस. या दिवशी म्हटलं गणपतीचं दर्शन घेऊया आणि नंतर काम आवरले की घरी जाऊन महाप्रसाद घेऊया. घरी गेले तर आईचं जेवण चालू होता. जेवणात गोड पदार्थ म्हणून हातजोडे पावणे कसे करतात हे तुमका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते. हातजोडे पावणे खाल्ले, जेवले. नंतर मी निघाले मामाच्या मुलासोबत झारापेक मावशीकडे. त्या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा होती. दोघेजण बुलेट घेऊन निघालो आणि नंतर तिथे पोचलो. साळगावात पोचल्यावर थोडी म्हणजे अगरबत्ती पुडं, मोदकाचं पुडं, बिस्किट पुडं वगैरे घेतलो आणि नंतर आम्ही निघालो तिथून. पावसाचं वातावरण सकाळच्या दरम्यान होता. नंतर संध्याकाळी काय एवढा नव्हता, त्याच्यामुळे जाऊ पटकन सोपे झाला. नंतर त्या ठिकाणी आम्ही भावई मंदिरकडनं राईड घेतलं आणि त्या ठिकाणी पोचलो. ह्या असा मावशीचं जुना घर, अगदी म्हणजे जुना घर म्हणजे पूर्ण एकत्र कुटुंब असा आणि एकच गणपती असा त्यांचं. गेल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि सत्यनारायणच्या महापूजेच्या पाया पडलं. तेवढ्यात त्यांची आरती वगैरे चालू होती. आरती वगैरे झाल्यानंतर आमका महाप्रसाद वाढल्याने महाप्रसाद घेत नव्हतं म्हटलं टाकून जाता नाही म्हणून महाप्रसाद घेतलं. नंतर रात्री इलो भजनासाठी कालेरकवडीमध्ये सत्यनारायणच्या महापूजेनिमित्त आमचं भजन होतं. भजन केला. नंतर आमच्या वाडीतल्या भजनाची आरती वगैरे करू गेलो. आमच्या घराकडे गेल्यानंतर अशा प्रकारे मस्ती करत होतो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आरती चालू असताना मस्ती करता तो. असा जय ती बरोबर कॅमेरा कोणतं चालू झालं का बरोबर ओळखता आणि आपण स्वतः लाजल्यानंतर तो स्वतः काय ॲक्टिव्हिटी काय असं तर करत नाही, कारण तो समजता आपली शूटिंग करतात. त्याच्यामुळे आमच्याकडे ती आरती झाली. तशी मग आम्ही गेलो आवाडातली आरती करू. आवाडातली आरती झाली आणि त्यानंतर ते एकाकडे सत्यनारायणची पूजा होती 5व्या दिवशी. त्याच्यामुळे आम्ही तो 4थ्या रात्री आम्ही मकर बांधा घेतलो. डायरेक्ट सगळेच असल्यामुळे थोडं उशीर झालं मकर बांधून झालो. तसं मग परत एकदा ज्यांच्याकडे आम्ही भजन केलं त्यांच्याकडे सत्यनारायणची आरत करू नव्हती, कारण त्यांचे कोणतरी आरती करणारे येणार होते. त्यानंतर आम्ही आर्थिक सुट्टी ते गेलो. रात्री 2:30 वाजता जसं मकर बांधण झालं तसं मग एक जमा करून आम्ही त्या ठिकाणी गेलो आरती करून कालेकडेत आरती करून सुरुवात केलो. आरती करून झाले तसे मग नंतर आम्ही घरा गेलो. घरी आमका 4:30 वाजले. अशा प्रकारे 4था दिवस चतुर्थीचं गेलो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभ दिवस. धन्यवाद.